साईनगरी शिर्डीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली। शिर्डीजवळील सावळी विहीर येथील भारत पेट्रोल पंपावर साई भक्त दाम्पत्यावर आणि महिलांवर उघडपणे मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली। ही घटना 25 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली। पीडिता नमिता शुभम घरत वय वर्ष 28 उरण नवी मुंबई या आपल्या पती शुभम घरत यांच्यासह दर्शनासाठी शिर्डीला आल्या होत्या। त्यांची टाटा अल्ट्रोज गाडी सीएनजी भरण्यासाठी सावळी विहीर येथील भारत पेट्रोल पंपावर थांबली होती। 2 तास प्रतीक्षा करून देखील गॅस न मिळाल्यानं नमिता यांनी पंप कर्मचारी विशाल नामदेव सोनवणे यास विचारलं, आमची गाडी कधी भरणार? त्यावरून वाद निर्माण झाला। कर्मचाऱ्यांनी महिलेला शिवीगाळ केली आणि थोड्याच वेळात पंप मालक योगेश राम जपे व कर्मचारी आकाश बाळू अंभोरे यांनी दाम्पत्यावर धक्काबुक्की करून निर्दयी मारहाण केली। मदतीला आलेल्या साई भक्त महिलेला देखील मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप फिर्यादीनं केला आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताच साई भक्त आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। पीडिता नमिता घरत यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिघांविरुद्ध विशाल सोनवणे, आकाश अंभोरे आणि मालक योगेश जपे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सावळी विहीर येथील हा पंप नेहमीच वादग्रस्त राहिला असून दररोज सीएनजी साठी लांबच लांब रांगा, ट्रॅफिक जाम आणि कर्मचाऱ्यांचं उद्धट वर्तन ही नेहमीची बाब बनली आहे। या घटनेनंतर साई भक्त आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित पंप मालक आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी केली आहे। आम्ही काल सीएनजी टाकायला इथं आलेलो, 2 तास इथे थांबलो सीएनजी टाकायला। सीएनजी संपली, आम्ही परत गेलो। आज परत आलो, आम्ही 2 तास 2.5 तास व्हायला आले सीएनजी टाकायला इथं आलो आम्ही। पुन्हा इतर मी इथे विचारायला की काय झालं, गाड्या पुढंच नाही सरकत। तर ते काय बोलले की प्रेशर कमी झालंय सीएनजीचा, तर बोलते थांबावं लागतं। मी इथं सर थांबलो, लोकलच्या रिक्षा येत होता ते चालूच होतं त्यांचं। अचानक सर एक गाडी आली, पेट्रोल पंपाचा जो आहे ना माणूस, त्याच्याकडे फोन आला। तर मी बोललो की असं कॉल आल्यावर तुम्ही बरं डायरेक्ट टाकून देताय का बरं? तो बोलतो मालकाचा बोलतो ताज आहे। तर मी बोललो त्यांना पण 5 मिनिटं थांबायला लागणार, 2 तास आम्ही थांबलो तर 5 मिनिटं थांबले तर काय झालं त्याच्यावरून? गाडी लावायला मी काय बोललो, आमच्या गाडीत आम्हाला सीएनजी टाकू दे, मग तुम्ही तुमच्या गाडीत टाका। तर तसा तो शिव्या द्यायला चालू केला। तो बोलायला लागला, बोलायला लागलो। तो जो छोटा पोरगा आहे ना, त्याने पहिली मला घाण शिवी दिली म्हणून मी त्याला जो पेट्रोल पंपचा जो मॅनेजर कोण बोलतात ना, तो काय बोलला का तिला बोलतो उलटी टांगेल, मला उलटी टांगेल बोलतो सगळ्यांसमोर। म्हणून मी त्याला बोललो, तू बरं मला धरतो काय? फक्त बाजूला घेतल्याने सर एवढी मारहाण केली मला, सर मिस्टरांना एवढं तिकडे जाऊन त्याच्यात जाऊन 5-6 जणांनी माणसांनी व्हिडिओ पण काढला ना, त्या दाखवले। आमची काय चुकी झाली? तुमच्या जर घरच्यांना जर म्हणजे असं टाकायचं, तुम्ही त्यांच्यावरच ठेवायचं ना, मग आम्ही गाडी लावलीच नसती ना। विचारलं तर काय झालं?